नागपूरमधील सर्व पत्रकार आज या ठिकाणी उपस्थित आहेत। एका पूर्वी ठरल्याप्रमाणे मी एका कार्यक्रमासाठी आलो होतो। चंद्रबुधी पाटील हे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत। त्यांचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम यापूर्वी ठरला होता। त्याप्रमाणे आज मी मुंबईवरून सकाळीच नागपूरमध्ये आलो आणि ज्या वेळेला मी नागपूरमध्ये आलो त्या वेळेला आपल्याशी मी संवाद साधलेला आहे आणि आपण आपल्या मीडियामध्ये बातम्यासुद्धा छापलेल्या आहेत। एक तर 2024ची जी लोकसभेची निवडणूक आहे, ही निवडणूक ही लोकशाहीला मजबूत करणारी निवडणूक आहे। ही जी निवडणूक आहे, निवडणूक हुकुमशाहीला प्रोत्साहन देणारी निवडणूक नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। तर जनता ज्यांच्या पाठीमागे असते त्यांना सत्ता मिळते। आजपर्यंत काँग्रेसच्या पाठीमागे जनता राहिली आणि अनेक वेळेला काँग्रेस पक्षाला देशाची सत्ता मिळाली। आता काँग्रेसचं युग हे संपलेलं आहे आणि आता एनडीएचं युग आलेलं आहे। नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकामध्ये घेतलेले निर्णय जे आहेत, हे निर्णय घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। एका बाजूला एनडीएची आघाडी बीजेपीच्या नेतृत्वाखाली आणि इंडिया आघाडी जी आहे, त्या इंडिया आघाडीला नेतृत्व नाही। कुठल्या तरी एका पक्षाच्या नेतृत्वाखालची ही आघाडी नाही। आमची आघाडी मात्र नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, बीजेपीच्या नेतृत्वाखाली आमची नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे। आणि मागच्या वेळेला जे एक्झिट पोल आले रिपोर्ट आले होते, त्याच्यापेक्षा जास्त जागा बीजेपी आणि एनडीएने मागच्या वेळेला जिंकलेल्या आहेत। मागच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे की छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थान या 3 राज्यामध्ये, राजस्थानमध्ये बीजेपी येईल असे रिपोर्ट होते, पण छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये बीजेपीचं सरकार येणार नाही अशाच पद्धतीचे रिपोर्ट होते। पण त्याही ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ 163 जागा जिंकून भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी सत्तेवर आली आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर पहिले राष्ट्रपती पदाची निवडणूक ज्यावेळेला आली, त्यावेळेला दलित समाजाचे आदरणीय रामनाथ कोविंदजी यांना राष्ट्रपती पदाची संधी दिली। त्यानंतर 5 वर्ष संपल्यानंतर राष्ट्रपती पदाची निवडणूक आली, त्यावेळेला आदरणीय द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाच्या आहेत, त्यांना राष्ट्रपती पदाची संधी दिलेली आहे। छत्तीसगडच्या मुख्यमंत्री पदावर आदिवासी समाजाच्या नेत्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे। मध्य प्रदेशमध्ये ओबीसी समाजाच्या नेत्याला संधी दिलेली आहे। राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजाच्या नेत्याला संधी दिलेली आहे। त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारी नरेंद्र मोदींची भूमिका आहे। कोण म्हणतो या देशाचं संविधान संपणार आहे, कोण म्हणतं या देशाची लोकशाही संपणार आहे। या लोकशाहीला मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे पुढे आलेलं आहे। लोक ज्यांना पाठिंबा देतील त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे। इंडिया आघाडीलाही प्रयत्न करायला हरकत नाही। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रयत्न करण्याचा अधिकार आहे, परंतु भलतेच आरोप लावून लोकशाही संपायला आलेली आहे। देश हुकुमशाहीच्या दिशेने पुढे चाललेला आहे। आम्ही लोकांच्या मतावर राज्य करणारे लोक आहोत आणि नरेंद्र मोदी हे सर्व धर्म समभावाचं प्रतीक आहे। नरेंद्र मोदी हे बुद्धिझमला मानतात, जरी ते हिंदू असले तरी हिंदू धर्माला तर त्यांनी मानण्याचा त्यांचा अधिकारच आहे। या देशामध्ये मॅक्झिमम हिंदूंची संख्या मोठी आहे। जवळजवळ 75-80% पर्यंत हिंदूंची संख्या या ठिकाणी आहे।
या ठिकाणी जो मुस्लिम धर्म आहे, मुंबईमध्ये बोहरा समाजाच्या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमालाही नरेंद्र मोदी जाऊन आलेले आहे. यावर्षी 25 डिसेंबर हा जो ख्रिसमसचा दिवस आहे तो त्याने आपल्या प्रधानमंत्री जे घर आहे, त्यांचं जे कुटी आहे, त्या ठिकाणी ख्रिश्चन धर्मगुरूंना बोलावून, ख्रिश्चन धर्माच्या मुलामुलींना बोलावून त्या ठिकाणी 1-1.5 तास त्यांनी त्यांच्यासाठी वेळ दिलेला आहे. तर अशा पद्धतीनं सर्व धर्माच्या लोकांशी त्यांचा संवाद आहे. 23 तारखेला संत रविदास यांच्या जयंतीसाठी ते बनारसमध्ये होते. असे अनेक कार्यक्रम केलेले आहेत. त्यामुळं आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा मिळणं आम्हाला अवघड अजिबात नाही. मागच्या वेळेला NDAच्या 300, BJPच्या 303 जागा आणि NDAला 351 जागा मिळाल्या होत्या. आणि जवळजवळ यावेळेला 97 कोटी जे मतदार आहे ते मतदार जवळजवळ 10.5 लाख जी सेंटर्स आहे त्या ठिकाणी मतदान करणार आहे. आणि कौल जो आहे तो कौल कुणाच्या बाजूला जाणार आम्हाला विश्वास आहे. आम्ही जनतेसाठी कामं केलेली आहे. देश विकासाच्या दिशेनं पुढं चाललेला आहे. महिलांना आरक्षण देण्याचा बिल पास करण्यात आलेला आहे. एवढ्या वर्षामध्ये मी 98 पासून मी लोकसभेमध्ये होतो. अनेक वेळेला बिल त्या ठिकाणी आलं, पण समाजवादी म्हणवणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी ते बिल फाडलं होतं. समाजवादी पक्ष आणि RJDच्या लोकांनी ते बिल 2-3 वेळेला पार्लमेंटमध्ये फाडलेलं होतं. त्यामुळे हे महिला विरोधी हे लोक आहेत. आणि मोदींनी मात्र यावेळेला महिला आरक्षण बिल पास केलेलं आहे. 370 कलम जे आहे ते जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर त्या ठिकाणचा आतंकवाद जवळजवळ 98% पेक्षा जास्त संपवण्यात आलेला आहे. आणि आज त्या ठिकाणी जगभरातले भारतातले टुरिस्ट मोठ्या दिमाखाने श्रीनगरला काश्मीरमध्ये जात आहेत. 10% आरक्षण जे आहे ते इकॉनॉमिक वेकर सेक्शनला देण्यात आलेलं आहे. असे अनेक जे निर्णय आहेत. माझ्या मंत्रालयाचं बजेट जे आहे ते 1,59,000 कोटीचं आहे. ट्रायबलचं बजेट जवळजवळ 1,17,000 कोटीचं आहे. त्यामुळे दलित आणि आदिवासींनाही न्याय देण्याची भूमिका माननीय नरेंद्र मोदींची आहे. आणि त्यामुळं यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा NDAच्या निवडून येणार असा आम्हाला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे. तर महायुतीकडे आमची मागणी आहे की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात, शिर्डी आणि सोलापूरची जागा द्यावी असं पत्र आम्ही त्यांना दिलेलं आहे. मी माननीय अमित शहा, JP नड्डा यांनाही भेटलेलो आहे. माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि आज संध्याकाळी 6 वाजता नितीन गडकरी यांची मी भेट घेणार आहे. त्यांच्याशी चर्चा करणार आहे. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी गावागावामध्ये रिपब्लिकन पक्षाचे मतदार आहेत. जरी RPIमध्ये गट असले तरी मी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देणारे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एकदम अवॉइड करू नये. रिपब्लिकन पक्षाची मतं आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. आपणाला महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 जागा निवडून आणायची आहे. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा जो आहे हा आपल्यासोबत आहे हे लक्षात ठेवून माननीय जे महायुतीचे नेते आहे त्यांनी त्याचा प्रयत्न करावा. शिर्डीमध्ये एकदा मी हरलो होतो. मला माहीत आहे की त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे त्या ठिकाणचे शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले खासदार आहे आणि 2 वेळेला ते तिथून निवडून आलेले आहे. मला त्या ठिकाणी संधी दिली तर मला त्या भागाचाच नव्हे तर महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळं शिर्डी लोकसभेचा आणि सोलापूर लोकसभेचा विचार करावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. माझा पक्ष इमान इतबारे BJP सोबत आहे. सत्तेमध्ये जो वाटा आहे तो वाटा आम्हाला अद्याप मिळाला नाही. रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद मिळायला हवं होतं पण ते काय मिळालं नाही. विस्ताराच्या वेळेला आपण करू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पण आमचा काय विस्तार होऊ शकला नाही. अजितदादांचा विस्तार झाला पण आमचा विस्तार होऊ शकला नाही.
त्यामुळं आता या निवडणुकीच्या नंतर तरी रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपद द्यावं, जिल्हा तालुकाच्या कमिटी आहे त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी, त्यानंतर लवकरात लवकर जी महामंडळं आहे ती महामंडळं अनाऊन्स करावी आणि त्याच्यामध्ये RPIला वाटा द्यावा. आणि माझा पक्ष जो आहे, माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष स्थापन झालेला आहे. लक्षद्वीपमध्ये माझा पक्ष लवकरच स्थापन होणार आहे. साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया सर्व राज्यामध्ये माझा पक्ष त्या ठिकाणी जाऊन पोचलेला आहे. आणि मी रिपब्लिकन पक्षाचं नाव, बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचं नाव शेवटपर्यंत मी मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी काय माझ्या पक्षाचं नाव बदलणार नाही. माझ्या पक्षामध्येच व्यापकता आहे. रिपब्लिकन म्हणजेच प्रजासत्ताक पक्ष. या ठिकाणी कुठल्याही जातीच्या धर्माच्या माणसाला येण्याचा अधिकार आहे. त्यामुळं नाव बदलून काय मी माझं काम किंवा माझी पार्टी चालवणार नाही. मला बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन पुढे घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे, या रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाने सुरुवातीपासून पाठिंबा दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचं हार्दिक आभार व्यक्त करतो. परंतु आता कोर्टामध्ये मात्र आपली बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि ती बाजू मांडत असताना त्या ठिकाणी एक तर तामिळनाडूमध्ये 70% 50% आरक्षण जे आहे तिथं 79% आरक्षण आहे. त्यामध्ये 30% आणि 20% जे 2 ग्रुप आपले OBCचे आहेत आणि 18% शेड्यूल कास्ट आहेत आणि 1% ट्रायबल आहे. असे 69% आरक्षण गेले अनेक वर्षांपासून आहे. तर त्या धर्तीवर आता महाराष्ट्र सरकारने आता निर्णय तर घेतलेला आहे. तर माझी सूचना अशी आहे की OBCची कॅटेगरी जी आहे ती करावी, जसं तामिळनाडूचा अभ्यास करावा. आणि मराठा समाजासाठी एक 10-12% वेगळं आरक्षण OBC म्हणून द्यायला हरकत नाही आहे. आणि त्यानंतर जर तो प्रस्ताव आमच्या मंत्रालयाकडे आला तर हे आरक्षण जे आहे ते सगळ्या मराठ्यांना ते असं नाही आहे. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. OBCचं आरक्षणही 27% जे आहे ते सुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये ज्याचं उत्पादन आहे त्याच फॅमिलीला त्या आरक्षणाचा फायदा होतो. सगळ्या OBCना त्याचा फायदा होत नाही आहे. त्यामुळं आणि आता दुसरं 10% जे आरक्षण आम्ही दिलेलं आहे इकॉनॉमिकली विकत सेक्शनला, त्याच्यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ईसाई असेल, बुद्धिस्ट असेल, कुणी असेल, सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे आणि जी जात SC ST OBCमध्ये येत नाही अशा त्या समाजाला आरक्षण देण्याचा 10%चा निर्णय आहे. त्यामुळं सर्वांना आरक्षण जवळजवळ आता मिळालेलं आहे. त्यामुळे एक तामिळनाडूच्या धर्तीवर त्याचा विचार करावा. आणि कोर्टात बाजू मांडताना हे आरक्षण गरीब मराठ्यांसाठी आहे, हे आरक्षण सगळ्या जमीनदार मराठ्यांसाठी किंवा उद्योगपती मराठ्यांसाठी किंवा मोठ्या मंत्री, खासदार, आमदार आहेत त्यांच्यासाठी ते नाही. ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. त्यामुळं कोर्टामध्ये आपली बाजी स्ट्रॉंगली मांडावी अशी आपली सूचना आहे. आणि यावेळेला नक्कीच मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही 400पेक्षा जास्त जागा निवडून आणणार. BJP 370पेक्षा जास्त जागा निवडून आणेल असा मला विश्वास आहे. आणि महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर महायुतीच्या जागा वाटपांचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशी आपली त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाकडे थोडं लक्ष द्यावं अशी आमची भूमिका आहे. 2 जागा मिळाल्या नाहीत तर 2 जागा आपण ज्या मागितल्या त्या जर मिळाल्या नाहीत तर नाही, मिळाल्या ना म्हणजे मागितलेल्या आहेत, अजून मिळाल्या नाहीत असं नाही आहे. म्हणजे त्या मिळाल्या ते मिळतील काही जागा, 2 किंवा एखादी जागा मिळेल. दोनही मिळाल्या साहेब, आठवले साहेब, दोनही मिळाल्या नाहीत तर काय भूमिका आहे? हां, दोनही ज्या जागा मिळाल्या नाही, सध्याचे वातावरण पाहता जास्त मित्र पक्ष झाले आहेत. तुम्हाला जर दोन्ही जागा दिल्या नाहीत तर तुमची भूमिका काय राहील? आमची भूमिका तर आम्ही NDA सोबत आहोतच. आम्ही जर आम्हाला 2 जागा मिळाल्या नाही तर बाकीचं काय देत आहेत का? आता मी राज्यमंत्री आहे. देशभरामध्ये माझा पक्ष असल्यामुळे त्याचा फायदा BJPला आणि NDAला आहे.
त्यामुळं जर आपल्याला काय जागा दिलीच नाही, ती देणार नाही तसं नाही आहे, दिली नाही तर काय करायचं पाहूया. परंतु दुसरा पर्याय आमच्यासमोर नाही. इंडीसोबत राहणं हाच आमच्यासमोर पर्याय आहे. नरेंद्र मोदींच्या सोबत राहणं हाच आमच्यासमोर पर्याय आहे. नरेंद्र मोदी हे संविधान मजबूत करतायत म्हणून त्यांच्यासोबत आम्हाला राहिलं पाहिजे. नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केले म्हणून आम्हाला त्यांच्यासोबत राहायचं आहे. जागेचा जो वाटा आहे तो आम्हाला मिळायला हवा आहे. परंतु अजूनही आता मी जी जागा मागतो त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे तिथले सिटिंग खासदार आहे, ते एकनाथ शिंदेसोबत आलेले आहे. त्याचा निर्णय अद्याप झाला नाही. परंतु त्यांनी थोडंसं मागे पुढे करून एक जागा RPIला तरी सोडावी अशी आमची त्यांना विनंती आहे. आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो. परवा मी ते JP नड्डा यांनाही भेटलो आणि ते ज्यावेळेला आपली मीटिंग होईल त्यामध्ये हा विषय मी मांडतो आणि जेवढी मदत आपल्याला करणं शक्य आहे तेवढी करू असं ते म्हणालेले आहे. भाजपचे अनंतकुमार हेगडे म्हणाले की 400 जागा आम्हाला संविधान बदलण्यासाठी पाहिजे. अनंतकुमार हेगड़े कर्नाटक का अनंतकुमार हेगड़े MP बोला है, वो अपना BJP का, वो बोला है 400 का ऊपर हुआ तो हम संविधान बदल सकता करेंगे, तो स्टेटमेंट दिया. वो प्रोटेस्ट हो रहा है. नहीं, जो हेगड़े हमेशा कुछ उल्टी सीधी बातें करते रहते हैं. वो भारतीय जनता पार्टी के जरूर है, लेकिन उन्होंने भारतीय जनता पार्टी के भूमिका के खिलाफ भूमिका रखना ठीक नहीं है. माननीय नरेंद्र मोदी जी संविधान को माथा टेककर शपथ लेते हैं. वो नरेंद्र मोदी जी संविधान कैसा बदल सकते हैं? वो नरेंद्र मोदी जी जनता के सपोर्ट पर सत्ता पे आए हैं, वो कैसा संविधान बदल सकते हैं? लोकतंत्र को मजबूत करने के लिए वो कोशिश कर रहे हैं, वो कैसा संविधान बदल सकते हैं? और हेगड़े का कौन होता है संविधान बदलने वाला? हेगड़े को कोई अधिकार नहीं है. और हम 400 पार करेंगे तो संविधान बदलेंगे, ये संविधान बदलेंगे, वो उसका इसी तरह की बातें करना ठीक नहीं है. BJP ने उनको समझ देना चाहिए और इसी तरह की भूमिका रखना ठीक नहीं है. एक तो कांग्रेस पार्टी और NDA वाले हमेशा हमारे समाज के दिमाग में भड़काऊ भूमिका रखते हैं कि भाई ये संविधान बदलेंगे, ये संविधान बदलेंगे. तो संविधान कैसा बदल सकता है? हम संविधान बदलने के लिए, अगर संविधान बदलने का अगर विषय आ जाएगा तो मैं मंत्री पद का इस्तीफा दे दूंगा. मैं उधर मंत्री पद में हूँ, लेकिन संविधान को हाथ बिल्कुल नहीं लगना चाहिए. इसलिए मैं वहाँ मंत्रिमंडल में हूँ. और कोई नया कानून बनाया इसके लिए संविधान बदला ऐसा नहीं है. बाबा साहब अम्बेडकर जी ने ही संविधान में नया कानून बनाने का अधिकार संसद को दे दिया है. पुराने कानून को अमेंडमेंट करने का अधिकार दे दिया है. कोई नया कानून बनाया या क्या हुआ तो संविधान बदला ऐसा नहीं हो सकता है. अभी तक कई अमेंडमेंट हो चुकी है. इसीलिए मुझे लगता है कि हेगड़े ज्या पद्धतीनं भूमिका मांडत आहे ती भूमिका ही BJPची भूमिका नाही, ती भूमिका नरेंद्र मोदींची भूमिका नाही. आणि अशी भूमिका मांडून आपल्या पक्षाला बदनाम करणं योग्य नाही असं आपलं त्या संबंधाचं मत आहे. आपका शिर्डी से लड़ने वाले हैं, आप शिर्डी से लड़ने की सोच रहे हैं, आप लोकसभा शिर्डी से लड़ने की सोच रहे हैं, 2 सीट मांग रहे हैं आप. हाँ, मतलब मैं सोच रहा हूँ कि मैं एक बार शिरडी से हारा था. अभी मुझे मेरी राज्यसभा 2026 तक है, लेकिन बहुत सारे राज्यसभा के लोग लोकसभा लड़ रहे हैं. हमारे पीयूष गोयल साहब को भी मतलब उत्तर मुंबई से टिकट दे दिया है. तो मैं वैसा लोकसभा का आदमी हूँ. मैं 3 बार लोकसभा में चुनकर आया था. तो RPI को पूरे देश थोड़ा सा देख रहा है कि वह RPI को कोई सीट मिलती है क्या नहीं है. तो मुझे लगता है कि RPI को सीट देने से देश भर में BJP को NDA को फ़ायदा है. इसीलिए मेरे लिए नहीं, लेकिन हमारा समाज एक बड़ा समाज है, देश भर में मेरा कार्यक्षेत्र है, उसका फ़ायदा BJP को मिलेगा. तो इसीलिए थोड़ा सा निर्णय लेना आवश्यक है, ऐसा हमको लगता है. चलो मानते हैं कि ऐसा होगा नहीं, लेकिन अगर मान लीजिए ऐसा हो गया, आप हार गए, तो क्या आप मंत्री पद का दावा करेंगे? क्या बोल रहे हैं? आप यदि चुनाव लड़ते हैं, हाँ, पूरी उम्मीद है कि जीतेंगे आप शिर्डी से, लेकिन मान लीजिए नहीं जीतते हैं, तो क्या आप केंद्र में मंत्री पद का दावा करेंगे? नहीं, मैं मंत्री मतलब अगर मैं खड़ा रहूँगा तो मैं जीत कर आऊँगा ही. मतलब एक बार हारा हो तो मैं जीतने के लिए मैं वहाँ से खड़ा हो रहा हूँ.
और मैं हारने का विषय नहीं है, मैं हराने के लिए मैं खड़ा रहने वाला हूँ। एक बार तो मैं हार गया हूँ, लेकिन अभी मैं नहीं हारूंगा। आठवले साहेब, आपण बाबासाहेबांच्या नावाने निवडून येता, पण बाबासाहेबांचे जे विचार आहे, धम्म कार्य आहे, ते तुम्ही धम्म कार्याला कधी लक्ष दिले नाही, त्याला दूर ठेवलेले आहे. ते धम्म कार्य कधी करणार आहे? नाही, बाबासाहेबांचं जे काम आहे ते आम्ही करतोच आहोत. बाबासाहेबांचं सोशल काम आहे, रिलिजियस काम आहे, पॉलिटिकल काम आहे, इकॉनॉमिकल काम आहे, एज्युकेशनल काम आहे. हे सगळं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सगळंच कामामध्ये आम्ही सफल झालो असं नाही. पण बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मी पुढे घेऊन जात आहे. मी काय माझ्या पक्षाचं नाव बदललं नाही. बाबासाहेबांची जी पीपल युनियन सोसायटी आहे त्या सोसायटीचा मी अध्यक्ष आहे. त्यामुळं ते काम मी पुढे घेऊन जात आहे. आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही सोशल इक्वालिटी करण्याची भूमिका बाबासाहेबांची होती. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणा ही भूमिका त्यांची होती. युनायटेड इंडिया ही भूमिका त्यांची होती. आणि जात धर्म भाषा पंथ यापेक्षा ते सर्वात मोठं आहे. हे शिक्षण बाबासाहेबांच्या विचारातून आम्ही शिकलेलो आहोत. त्यामुळे जरी आमच्यावर काही वेळेला अन्याय होत असला तरी देशाची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आम्ही आमच्यावर झालेला अन्याय बाजूला ठेवून आम्ही देशासाठी मरायला तयार आहोत. ही भूमिका बाबासाहेबांची होती आणि ते काम आम्ही करतो आहोत. एकदम सगळ्यामध्ये आपण यशस्वी झालो असं नाही आहे, परंतु आमचा प्रयत्न त्या पद्धतीने चालू आहे आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याच्या दिशेनं आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि नरेंद्र मोदीजी हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी 2019मध्ये संविधानाला माथा टेकून शपथ घेतलेली आहे. दुसरा कुठलाही फोटो न ठेवता त्यांनी संविधानाचा फोटो सेंट्रल हॉलमध्ये ठेवून त्यांनी त्याला माथा टेकलेला आहे आणि प्रतिज्ञा केलेली आहे की मी या देशामधून भ्रष्टाचार मुक्त भारत बनवल्याशिवाय राहणार नाही, सामाजिक एकता निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका त्यांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. अमरावतीमध्ये 1400 लोकांवर केसेस लागलेल्या आहेत दलित समाजाच्या आणि बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराच्या विरोधात किती लोक आहेत त्याच्याबद्दल काय मत आहे? अमरावतीमध्ये कमान जी आहे बाबासाहेबांच्या नावाची आता ते जी कमान आहे ती कमान त्या ठिकाणी उभी करण्यासाठी गावकऱ्यांनी सगळी वर्गणी केली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान तिथं बांधायचं ठरलं. पण ती कमान काहीतरी थोडी बांधली पण नंतर काय त्यामध्ये वाद झाला आणि मला वाटतं आता सध्या तो वाद मिटलेला आहे. पण बाबासाहेबांच्या नावाला विरोध नाही आहे. गावकऱ्यांनी त्यासाठी मदत केलेली होती पण गैरसमजातून तिथं वाद निर्माण झाला आणि देशामध्ये सर्वात जास्त बाबासाहेबांचे पुतळे आहेत. अनेक ठिकाणी सगळे कर्मचारी आणि अधिकारी एकत्र येतात आणि बाबासाहेबांचे पुतळे लावतात. त्यामुळं दलित समाजाचा त्यामध्ये मोठा वाटा आहेच आहे पण इतर समाजाचाही त्याला पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या तसं व्यक्तिगत कोणी विरोधामध्ये नाही. बाबासाहेबांच्याबद्दल अलीकडे मोठा आदर निर्माण होतो आहे. त्यांनी दिलेली लोकशाही किती प्रगल्भ आणि मजबूत आहे अशी चर्चा अनेक ठिकाणी होती इंटेलेक्च्युअलमध्ये. त्यामुळे अमरावतीमधला जो वाद आहे मला वाटतं प्रकाश बनसोडीचा आलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणचा वाद आता तो मिटलेला आहे पण असा वाद होऊ नये. 1400 काय रे काय प्रकाश काय नाही 1400 इकडे ना पुढे ना अरे इकडे इकडून आहे ना इकडं नाही 1400 एवढे 1400 लोकांना पूर्ण गावचं गाव तिथून निघून गेलेलं आहे. अमरावती प्रवेशद्वार बनत आहे. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार बनत आहे. त्याला विरोध आहे तिथच्या लोकांचा. काय 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 बोल तिथूनच बोल. नाही एवढ्या लोकांवर केस आहे मला माहित नाही. काही लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. काही नाही 1400 त्यांनी एक आकडा दिलेला आहे पण सगळे सरसकट गुन्हे दाखल झालेले नाही आहे. पण त्यामधून जे काही लोक होते आंदोलन करणारे त्यापैकी काही लोक जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ॲडमिट आहे आणि काही लोकांच्या संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यामध्ये 75 वर्षाचे वयोवृद्ध पण आहेत. असतील ते गुन्हेगार नाही त्याच्याबद्दल आता एक तर पोलिसांशी मी बोलेन. मला आता इथं आल्यानंतर हा विषय कळला. मी प्रकाश बनसोड तिथले अमरावतीहून आले होते आणि तिथं जर इनोसंट लोकांवर जर काही पोलीस कारवाई करत असतील तर नक्की त्यामध्ये मी लक्ष घालेन. आणि जे सिनियर सिटीजन आहे अशा सिनियर सिटीजनना त्याच्यामध्ये बरोबर नाही. त्यामुळं ज्या लोकांचा त्यामध्ये संबंध असेल त्या काही लोकांवर केसेस समजू शकतो.
पण एवढ्या लोकांवरती केसेस आता मी पहिल्यांदाच ऐकलं की 1400 लोकांना, एवढ्या लोकांना कधी होत नाही. पण जर असं झालं असेल तर नक्की मी त्यामध्ये लक्ष घालेन आणि मराठा आणि सवर्ण समाजावरती अन्याय होऊ नये अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला जो आहे तो जागा वाटपाचा पुढे येत आहे. महाविकास आघाडीचा वंचित शिवाय हा फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीचा पुढे येत आहे. जर वंचितला सोबत घेतलं तर तुम्ही महायुतीचं निमंत्रण वंचितला देणार? मला वाटतं की वंचितला वंचित ठेवण्याचाच प्रयत्न या महाविकास आघाडीचा दिसतो आहे. एकतर प्रकाश आंबेडकर आमचे बाबासाहेबांचे नातू आहे आणि ते त्या ठिकाणी जाण्यासाठी उत्सुक असतानाही त्यांना घेण्यासाठी चालढकल होते आहे, त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळं मला असं वाटतं की माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये. त्यांचा जर अपमान होत असेल तर सन्मान आणि त्यांना वागणूक मिळत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जायला काही हरकत नाही आहे. पण ते जातीला असं वाटत नाही आणि महाविकास आघाडी त्या जागाच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये ते बसतील असं वाटत नाही आहे. नाही, मी आता NDAमध्ये आहे. मी आता बाळासाहेबांचं असं आहे की ते अद्याप काय महाविकास आघाडीमध्ये नाही. आता मी NDAमध्ये आहे. माझ्या पक्षात आहे की लोकसभेत खासदार नसताना मला मंत्री बनवलेलं आहे. म्हणजे मला एकट्याला बनवलं म्हणजे सगळं झालं असं नाही आहे. तरीसुद्धा एक माझ्यावर जबाबदारी नरेंद्र मोदी यांनी ठेवलेली आहे, माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे आता मी त्यांच्याबरोबर एक वैचारिक भूमिका म्हणून मी आहे. सत्तेचं काय मागे पुढं मिळेल नाही मिळेल, परंतु मी त्यांच्यासोबत असल्यामुळं मी लगेच जागा मिळाली नाही की लगेच सोडणार का असा जरी आपण प्रश्न विचारला तरी मी सहजासहजी त्यांना सोडणार नाही आणि ते सुद्धा मला सोडणार नाही. त्यामुळं एकदम सोडण्याचा विषय नाही आहे. कारण दुसरा अल्टरनेटिव्ह आमच्यासमोर अजिबात नाही आहे. मुंबईत समारोप आहे. राहुल गांधीच्या भारत जोडो यात्रेचा मुंबईत समारोप आहे. मोठ्या प्रमाणात इंडिया आघाडीचे नेते जे आहेत त्या ठिकाणी एक प्रकारे शक्ती प्रदर्शन आहे. चैत्यभूमीवर जाऊन दर्शन घेऊन त्यांनी या संपूर्ण सभेचा सुरुवात जी केली आहे. हा, त्यांचा आभार आहे. ते दादरला चैत्यभूमीवरती जाऊन ते आले त्याबद्दल त्यांचा आभार मानतो आम्ही. परंतु त्यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज होतो आहे मुंबईमध्ये. पण 4 जूनला त्यांचा महाविकास आघाडीचा समारोप होणार आहे. या ठिकाणी आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळवून आम्ही सत्तेवर येणार आहोत आणि राहुल गांधींच्या यात्रेचा मतामध्ये तेवढं रूपांतर होईल असं नाही. राहुल गांधींना बघण्यासाठी गर्दी नक्कीच जमा होते आहे आणि त्यांचा पक्ष असल्यामुळं आणि इतरही जे लोक जनरल लोक आहेत, मुलं आहेत, महिला आहेत, आमच्या गावामध्ये राहुल गांधी आलेले आहे म्हणून त्यांना बघण्यासाठी लोक जातात. जसं माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या सभा त्या काळामध्ये अमरावती असेल, नागपूर असेल, औरंगाबाद असेल, संभाजीनगर असेल किंवा अनेक ठिकाणी अकोल्यामध्ये मोठ्या व्हायच्या, त्यांना काही मतं मिळत नव्हती. त्यामुळं मला असं वाटतं की गर्दी जी आहे ती काय मतामध्ये रूपांतर होईल असं नाही. त्यांची सभा मोठी असेल. आता मी मुंबईतून आज नागपूरमध्ये आहे, पण सभा मोठी असली तरी त्यांना फार यश मिळेल असं नाही. काँग्रेस 40पेक्षाही पुढं जाईल असं वाटत नाही काँग्रेस पक्ष. काय म्हणाले? इलेक्ट्रॉल बॉन्डमध्ये जी देणगी आहे ती सगळी भाजपला जास्त मिळालेली. इलेक्ट्रॉल बॉन्ड त्याच्यामुळे भाजप हा करप्ट पक्ष, मोस्ट करप्ट पक्ष म्हणून पुढे आलेला नाही. आता EVM मशीन नाही, इलेक्ट्रॉल बॉन्ड SBI अच्छा, इलेक्ट्रॉल बॉन्ड. ठीक आहे. तो कोर्टाने सांगितलेला आहे त्या पद्धतीने भाजपवाले बघतील काय करायचं. देणगीमध्ये मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजपचा चेहरा पुढे आलेला आहे. त्या पार्टीसोबत तुम्ही सत्तेमध्ये आहात, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत करप्टेड पार्टीसोबत तुम्ही आहात, तुमची भूमिका काय? मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजप पुढे आले. मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजप पुढे आलेला आहे. पार्टी म्हणून मोस्ट करप्टेड पार्टी त्याच्याबद्दल तुम्ही आहात? नाही, मोस्ट करप्टेड पार्टी म्हणून भाजप पुढे आलेली नाही आहे.
मोस्ट प्रामाणिक पार्टी म्हणून ती पुढे आलेली आहे. कारण लोकांची मतं जी आहे ती लोकांची मतं भाजपला मिळत आहे. आणि नरेंद्र मोदी आणि भ्रष्टाचारावर जबरदस्त वार केला. 2014मध्ये भ्रष्टाचाराच्या विरुद्ध वार करणाऱ्या नरेंद्र मोदींची पार्टी भ्रष्टाचाराला पाठिंबा देणारी आहे असं अजिबात नाही आहे. आणि तसं असेल तर जनता ठरवेल. जनतेच्या समोर आमच्या कार्यकालामध्ये आपण पाहिलेलं आहे की नितीन गडकरी यांनी एवढे नॅशनल हायवे तयार केलेले आहे. आता नागपूर ते मुंबईचा जो महामार्ग आहे आपला काय समृद्धी मार्ग आहे 7 तासामध्ये मुंबईला पोचतोय आपण. अजून ते काम पूर्ण नाही आहे. आणि मुंबई टू दिल्लीचा एक नवीन महामार्ग आहे. अनेक नॅशनल हायवे तयार झालेले आहेत. अनेक विकासाची कामं झालेली आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आज देश 10व्या नंबरवरून इकॉनॉमीमध्ये 5व्या नंबरवर आलेला आहे. आता आम्हाला संधी मिळाली तर आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये 3 नंबरला येणार आहे. पुढची 5 वर्षे मिळाली की 2 नंबरला येणार आहे. पुन्हा पुढची 5 वर्षे मिळाली की 1 नंबरला येणार आहे. त्यामुळं आपली इकॉनॉमी डेव्हलप होते आहे. त्यामुळं जगामध्ये भारताची चर्चा आहे. G20ची जबाबदारी आपल्यावर आल्यामुळं सगळं जग आपल्याकडे पाहत आहे. आणि नरेंद्र मोदी हे जगातले नंबर 1चे पॉप्युलर नेते म्हणून त्यांना सर्वेमध्ये त्यांचं नाव पुढं आलेलं आहे. त्यामुळं भाजप ही करप्ट पार्टी आहे असं कोणी म्हणणार नाही आहे. मी पहिल्यांदा तुमच्या तोंडून ऐकलं. भाजप ही करप्ट पार्टी आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. की भाजप ही प्रामाणिक कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि म्हणूनच त्याला RPIचा पाठिंबा आहे. आठवले सर, तुम्ही अगोदर विदर्भाच्या मुद्द्यावर बोलत होते, पण काही दिवसापासून विदर्भाच्या मुद्द्यावर तुम्ही एकही शब्द बोलत नाही. का बरं? नाही बोलत नाही, कारण बोलून काही उपयोग नाही आहे. त्यामुळे बोलत नाही आहे. त्यामुळे विदर्भाचा विषय जो आहे विदर्भ झाला पाहिजे, पण जनतेतून उठाव होत नाही आहे. RPIने फक्त बोलून उपयोग नाही, पण जर विदर्भ स्वतंत्र होत असेल म्हणजे झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि त्यासाठी RPIने आंदोलन केलेलं आहे. अनेक लोकांनी आंदोलन केलेलं आहे. परंतु विदर्भ काय होत नाही आहे. कारण जनतेतून त्याचा उठाव होत नाही आहे. जसं तेलंगणामध्ये असं झालं की जनतेतून तो उठाव मोठ्या प्रमाणात झाला. आणि त्यामुळं त्या ठिकाणी चंद्रशेखर राव यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर त्यावेळेला तेलंगणा राज्याची निर्मिती झालेली आहे. तर आता एकतर स्वतंत्र विदर्भ हवा असेल तर जनतेतून उठाव झाला पाहिजे असं आपलं मत आहे. जनतेतून उठाव जर झाला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोतच. आणि आमच्या पक्षाची भूमिका आहेच की स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे. विदर्भावर एवढ्या वर्षामध्ये 60पासून ते जवळजवळ 40 आणि 64 वर्ष झाली ना, 64 वर्ष झालेली आहेत. विदर्भावर जे इरिगेशनचे प्रोजेक्ट पूर्ण झाले नाहीत. अलीकडं घोशीखोरचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्णत्वाला आहे. आणि बाकीचे काही जे प्रोजेक्ट आहेत ते आता मार्गीला लागत आहेत. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे डेप्युटी CM असल्यामुळं ते बरेचसे प्रोजेक्ट या भागामध्ये आणत आहेत. पण विदर्भावर झालेला अन्याय दूर झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्याचबरोबर स्वतंत्र विदर्भ राज्य कधीतरी व्हायला हवं अशी आमची भूमिका आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.